मला असं वाटतं की आज संपूर्ण देशामध्ये ज्या पद्धतीने आज हे आंदोलन चालू आहे, माझं कुंकू माझा देश, आज संपूर्ण देशामध्ये आंदोलन करतायत। आदरणीय पक्षप्रमुख उद्धव ठाकरे साहेबांनी या ठिकाणी या महाराष्ट्रामध्ये आंदोलन करायला सांगितलेलं आहे आणि त्या पद्धतीने संपूर्ण महाराष्ट्रभर आंदोलन होत आहे। आज तुम्ही बघितलं असेल, एका अमेरिकेच्या इशाऱ्यावर या ठिकाणी युद्ध थांबलं जातं, परंतु दुर्दैव आहे ज्या पाकिस्तानने त्या ठिकाणी आपल्या 26 महिलांचं कुंकू पुसलं आणि आज जवळजवळ 145 दिवस त्याला पूर्ण झाले आणि अजूनही त्या कुटुंबावरचं दुःख सावरलेलं नाही आणि अशा परिस्थितीवरती त्याच्यावरती मीठ चोळण्याचं काम या ठिकाणी केंद्र सरकार करते आणि त्याचा जाहीर निषेध करण्यासाठी संपूर्ण देशभर या ठिकाणी आंदोलन चालू आहे। आणि तुम्ही बघितलं असेल, महाराष्ट्रामधले 6 कुटुंब या ठिकाणी त्या शहीद झालेले आहेत। त्याच्यामध्ये तुम्ही बघितलं असेल की आज कल्याण डोंबिवली आपल्या बाजूला असलेल्या या ठिकाणी आज जे मोने कुटुंब असेल किंवा इतर कुटुंब असेल, आज त्यांच्या कुटुंबातला करता धरता गेलेला आहे, परंतु राज्य सरकार असेल, केंद्र सरकारने त्याची साधी दखलसुद्धा घेतलेली नाही आणि आज त्याच्यावरती मीठ चोळण्याचं काम केलं। ज्या पाकिस्तानने आज आपल्या हजारो जवान त्या ठिकाणी शहीद झालेले आहेत आणि असं असताना आज तुम्ही बघितलं असेल की आज आपल्याला रस्त्यावरती उतरावं लागतंय। आज तुम्ही बघितलं असेल कशा पद्धतीने हे जे काय चालू आहे, तुम्ही बघितलं असेल शेतकऱ्यांच्या आत्महत्या असतील, आज कित्येक समस्या आहेत आणि त्या समस्या न सोडवता या ठिकाणी आमच्या भगिनींवरती, ज्या कुटुंबावरती जो शहीद झाले त्या कुटुंबावरती मीठ चोळण्याचं काम आज हे या ठिकाणी करते आणि म्हणून जनता आज या ठिकाणी रस्त्यावरती उतरलेली आहे। पाहायला गेलं तर जे सिंदूर आज पाठवत आहेत स्टंप बॅनर तोडून, राष्ट्रभक्त जे आज मॅच बघतील का आणि इतर लोक? मला वाटतं तुम्ही बघितलं असेल, जो खरा राष्ट्रभक्त असेल, ज्याला देशाचा बद्दल अभिमान असेल आणि आज कशा पद्धतीने आपल्या ह्याच्यावरती हल्ला करून आज ऑपरेशन सिंदूर नाव दिलं आणि त्याशिवाय सिंदूर नाव देत असताना त्यांनी सांगितलं की रक्त आणि सिंदूर आज एकत्र राहू शकत नाही आणि आज परिस्थिती बघितली असेल, आज या महिलांचं कुंकवाचं रक्षण करण्यासाठी आज संबंध जास्तीत जास्त महिला या ठिकाणी उभ्या राहिलेल्या आहेत आणि त्याच्यामागे संपूर्ण देश आहे। आणि आज असं असताना सुद्धा आज ज्या पद्धतीने या ठिकाणी मीठ चोळण्याचं काम या ठिकाणी करतायत त्याचा निषेध आम्ही करतो। चंद्रशेखर बावनकुळे यांनी थेट टीका केलेली आहे। ऑपरेशन सिंदूरच्या वेळेस उद्धव ठाकरे बाहेर दौऱ्याला गेले होते, त्यांच्या या संदर्भात काहीच देशासाठी मला वाटतं पण उद्धव साहेबांचे सैनिक होते ना या ठिकाणी, तेव्हा अश्रू पुसायला कोणी गेलं नव्हतं, ना इथले मुख्यमंत्री गेले होते, ना इथले पालकमंत्री गेले होते, ना कोणी गेलं होतं। तेव्हा पहिल्या अश्रू पुसायला आम्ही महाराष्ट्रामधले त्या ठिकाणी आम्ही गेलो होतो आणि कशा पद्धतीने तुम्ही त्या ठिकाणी लोकांची अवहेलना केली हे ज्या अख्ख्या जनतेला माहिती आहे। आज तुम्ही त्या पाकिस्तानशी क्रिकेट खेळताय, एशियाई आहे, हा का आंतरराष्ट्रीय दर्जाचा सामना नाही आहे, फक्त तिकडे व्यापाऱ्यांच्या सौद्यासाठी, जुगारासाठी आणि तिथल्या पैसे कमवण्यासाठी त्या ठिकाणी तुम्ही ती मॅच अबुधाबीला तिकडे करताय आणि म्हणून ह्याच्यापुढे कुठलाही सामना या पाकिस्तानचा या ठिकाणी आम्ही या महाराष्ट्रामध्ये होऊन देणार नाही। टीका करतायत, काही ठिकाणी कमीच आंदोलन घेते, या ठिकाणी आंदोलन करताना दिसतात लालबाग असेल, आता काय वाटतं अनेक आंदोलन प्रत्येक ठिकाणी चौकाचौकामध्ये आंदोलन करण्यासाठी भारत पाकिस्तान मॅच होईल? मला वाटतं त्या लोकांना लाज लज्जा काही नाही आहे, कारण अमेरिकेच्या एका इशाऱ्यावरती त्यांनी ते युद्ध बंद केलं। आज कशा पद्धतीने अमेरिका त्यांना ह्या जनतेला वेठीस आणते तरीसुद्धा आज त्यांच्या मागे हे लोक धावत आहेत आणि ज्या पद्धतीने आज तुम्ही बघितलं पाकिस्तान आज या पाकिस्तानच्या माध्यमातून ह्या ठिकाणी क्रिकेटचं हे करतायत, त्यांना लाज वाटायला पाहिजे की कशा पद्धतीने तुम्ही आज 145 दिवस झाले त्या महिलांचं अजून या ठिकाणी कशा पद्धतीने सांत्वन करायला पाहिजे होतं, पण कुठल्याही प्रकारचे केंद्र सरकार असेल, राज्य सरकार आहे ते अपयशी ठरलेलं आहे। आणि आज तुम्ही बघितलं असेल त्यावेळेला हल्ला झाल्यानंतर त्या ठिकाणी चढाओढ चालली होती, कोण विमानातून आणतोय, कोण म्हणतो विमानातून सहल करायला, त्यांनी कधी विमानात बसलेच नव्हते। म्हणजे त्या लोकांच्या भावनाशी खेळण्याचं काम हे त्या ठिकाणी करतायत आणि म्हणून जनता यांना नक्कीच त्या ठिकाणी धडा शिकवेल। लाडक्या बहिणींशी सरकार, सैनिकांशी सरकार देशवासियांशी खेळ खेळतंय का?
मला वाटतं या ठिकाणी आमच्या शहीद झालेल्या वीर पत्नीसुद्धा आहेत, या ठिकाणी सैनिकसुद्धा आहेत जे आज बॉर्डरवरती त्या ठिकाणी स्वतःचं रक्त सांडायला त्या ठिकाणी तयार असतात. आणि असं असतानासुद्धा आज ज्या पद्धतीने या ठिकाणी लाडक्या बहिणी आज कशा पद्धतीने त्यांचं कुंकू पुसलं गेलं आणि त्या कुटुंबाला अजून आधार मिळालेला नाही, असं असतानासुद्धा आज या ठिकाणी क्रिकेटची मॅच खेळत आहेत, त्यांना लाज वाटायला पाहिजे. मॅचवरती खासदार नरेश मस्के यांनी म्हणले की आज जे काय तुमचं आंदोलन त्याच्यामध्ये उबाटाचे कोण लोक नसणार, त्याच्यामध्ये फक्त महाविकास आघाडीचे लोक ते उपस्थित असतात. मला सिंदूरची काळजी करू. अरे त्या दगडाला शेंदूर कोणी लावला होता? हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी तो सिंदूर लावला होता. आणि त्याला धर्मवीर आनंदीगे साहेबांनी त्याचबरोबर उद्धव साहेबांनी त्यावेळेस तो सिंदूर लावला नसता तो कोण मुख्यमंत्रीसुद्धा झाला नसता किंवा नगरसेवकसुद्धा झाला नसता किंवा आमदारसुद्धा झाला नसता. त्यामुळे त्यांनी जो गद्दार आहे त्याला या बोलण्याचा काहीही हक्क नाही. ज्यांनी गद्दारी केलेली आहे त्या गद्दारांना काही बोलण्याचा अधिकार नाही. आणि या असे हे सर्व जे आहेत हे विकाऊ लोक आहेत, गद्दार आहेत, त्यामुळे त्यांना बोलायचा काही हक्क नाही. प्रवक्ते त्यांचं म्हणणं की उद्धव ठाकरे संजय पाकिस्तानचे प्रवक्ते झाले आहेत आणि दावणीला बांधलेले आहेत काँग्रेसचे. त्यामुळे मला असं वाटतं त्यांना काय बोलायचं त्याला तारतम्य नाही आहे. मला वाटतं नरेश मस्केसारखा माणूस त्या ठिकाणी काही बडबडतो. अरे तुला त्यावेळेला ते हे चढाओढ चालली होती की तिकडच्या लोकांना कोण घेऊन येतो, हे त्यावेळेला एकनाथ शिंदे जातील किंवा ते जातील, परंतु ते काही केलं नाही. आणि या दगडाला शेंदूर लावण्याचं काम आहे ना, हे हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे असतील, उद्धव ठाकरे असतील, धर्मवीर आनंदीगे साहेब असतील आणि हेच यांच्या तोंडाला काळा फासणारा एवढं लक्षात ठेवून द्या. मला असं वाटतं असं जर कोण करत असेल हॉटेल बिटेलला ही सर्व मॅच बघत असेल ते आम्ही नक्कीच उधळून जाऊ. निषेध किया जा रहा है भारत पाकिस्तान के सामने का, जो है सिंदूर ऑपरेशन किया गया था, लेकिन अभी जो है महिलाओं के सिंदूर पोंछने का जो है दुख व्यक्त किया जा रहा है, लेकिन ठाकरे के पूरे आक्रामक है. ये शर्मनाक बात है. आज जिस तरीके से आज आपने देखा होगा पहलगांव के में जो हल्ला हुआ था उसमें हमारे 26 कुटुंब जिसमें शहीद हुए थे, उसके जो हमारे जो कर्ता धर्ता थे. और आपने महाराष्ट्र के 6 कुटुंब है और उसमें से आपने देखा होगा कल्याण डोंबिवली यहाँ के भी लोग यहाँ पे हैं. और आपको मालूम है कि आज उसको 145 दिन आज पूरे हुए और 145 दिन के बावजूद भी उनको कुछ भी मतलब ये नहीं मिला. और जिस तरीके से पाकिस्तान की और हिंदुस्तान की मैच वहाँ पे ये लोग रख रहे हैं, ये किसके लिए? यहाँ पे सट्टा बाजार करने के लिए और इनके खुद के फ़ायदे के लिए ये मैच ये लोग खेल रहे हैं. और शहीद जो हमारे जो जवान शहीद हुए और जो हमारे कुटुंब के जो प्रमुख शहीद हुए उनके मतलब वो जो ये काम कर रहे हैं ये देशभक्ति का काम नहीं है, ये देश के खिलाफ काम कर रहे हैं. जिस पाकिस्तान ने आज हज़ारों जो जवान शहीद होने के बावजूद भी वहाँ पे जो जवान वहाँ पे लड़ते हैं और आप पाकिस्तान के साथ मैच खेलते हैं, शर्म आनी चाहिए इनको. नरेश मस्के का कहना है कि आपका जो आंदोलन है उसमें जो है उबाटा के अलावा दूसरे पार्टियों का कोई नहीं होगा, क्योंकि आपको सहारा लेना पड़ता है आंदोलन करने. देखो आज आंदोलन में सब शिवसैनिक है, वो क्या मालूम है, वो पत्थर है ना, वो क्या बोलता है वो जो सिंदूर की बात करते हैं उसको सिंदूर किसने लगाया मालूम है क्या? हिंदू हृदय सम्राट बाला साहब ने लगाया, वहाँ उद्धव साहब ने लगाया. नहीं तो ये मुख्यमंत्री भी नहीं बन जाते और ये नगर सेवक भी नहीं बन जाता था, ना महापौर बन सकता. तो इसने ये बात करनी चाहिए. और आज जिस तरीके से ये गद्दारी करके यहाँ पे जो काम किया है, हिंदुत्व को जिस तरीके से उसने ये किया है, तो इसके लिए उनको आज बोलने का कोई भी हक नहीं, गद्दार को बोलने का कोई भी हक नहीं. उनका ऐसा दावा है कि जिस तरीके से आंदोलन हो रहे उसमें मैच का कोई लेना देना नहीं है, क्योंकि वॉर में जिस तरीके से कौन बोल रहा है सर? खासदार नरेश मस्के का ऐसा कहना है. कौन है नरेश मस्के? कौन है नरेश मस्के? भूल जाओ उसको. चलो.
हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.